माझं काल काय झालं, माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो पार्थ मुंबईमध्ये. मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे, परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे काही प्रकरण झालं, हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत. कारण माणूस अनुभवातनं नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय, त्याची सुरुवात आहे. तर पुन्हा अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ञ माणूस जो असतो, भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल, म्हणजे वकिलांना वकील सल्ला द्यायला ऍडवाइस द्यायला हे करतात ना, त्याच्या प्रकारचा चांगल्या आपल्याकडे चांगले ऍडवायझर आहेत, चांगले वकील आहेत, चांगली टीम आहे, त्यांचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं. सांगितलं होतं की बाबा हा व्यवहार झालाय तो चुकीचा आहे आणि हा व्यवहार होत असताना मला माहिती नव्हतं. 300-400 कोटी रुपयांचा व्यवहार होताना वडील म्हणून पार्थ पवारांनी तुम्हाला विचारलं नाही का की एवढे पैसे मी इन्व्हेस्ट करतोय ह्या प्रोजेक्ट? अरे पैसे सुद्धा इन्व्हेस्ट केले नाही तर अरे 1 रुपया इन्व्हेस्ट केला नाही बाळा. मी ते सगळं बघितलं. 300 कोटी कशाला म्हणतात? 1 रुपया त्याच्यात तेच मला कळत नाही की त्या समोरच्या पार्टीने पण 1 रुपया न घेता कस काय हे केलं, काय ते गडू भंगा. अहो म्हणून त्याची चौकशी करतोय ना बाबा. आता कोण फसलं, प्रश्न विचारणारा फसला का आणखी कुणी फसलं ते विचारतोय. कोण चौकशी केल्याशिवाय कळणार नाही. चुकीचे लोक अधिकारी होते का आणखीन कोण होते ते चौकशी झाल्यावर सांगतो ना. अशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतो.